पिंट्या या लवकर हरेश केणे यायचं लवकर. आणि आमच्या कन्याच्या माध्यमातून आपण 500 रुपयाचं कॅश प्राईज देखील तुम्हाला दिलं जाणार आहे. जान्हवी बाळू पाटील यांच्या माध्यमातून. तर विक्रम अभिमन्यू पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण महाराष्ट्र मॅच देऊया, कॅश प्राईज देखील देऊ. विक्रम अभिमन्यू पाटील हरेश यांना आपण देऊया. तर प्रकाश मात्रे या आपल्याला सिल्वर कॉइन दिला जाणार आहे पुष्पदीपच्या माध्यमातून, पुष्पदीप ज्वेलर्स यांच्या माध्यमातून. विक्रम अभिमन्यू पाटील यांच्या शुभ हस्ते आपण महाराष्ट्र मॅच देऊया. प्रथम हरेशला यांना. हरेश या. ही ब्युटिफुल ट्रॉफी, सी कोल्ड ड्रिंकची बॉटल. चला आणि 500 रुपयाचा कॅश प्राईज आमची आपण कन्या आपण जान्हवी पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक देण्यात आलेले आहे. वेल प्लेड हरेश. कॅश प्राईज देखील आपण द्यायचं आहे. तर जबरदस्त कामगिरी केली आणि गावदेवी रुद्र 11 चिकनगर 40+ संघ मेगा फायनल मध्ये पोहोचतोय. माऊली 11 शील संघाचे पुरस्कर्ते आपण बघूया. प्रेमनाथ तालीमकर यांचे आगमन झाले. पिंट्या भोईर या, आपले हार्दिक स्वागत. प्रकाश मात्रे आलेत का? या. चला चांदीचं नाणं आपण देणार आहोत. आणि निलेश भोईर या, आपल्याला 500 रुपये आहेत. नितीन जोशी यांच्याकडनं 500 रुपये तुमच्यासाठी. जुने डोंबिवलीचे नितीन जोशी यांच्याकडनं निलेश भोईर आपल्यासाठी 500 रुपये कॅश मध्ये आपण यायचे. निलेश भोईर यांच्यासाठी बाळू पाटील आपण 500 रुपये कॅश मध्ये. नितीन जोशी जुने डोंबिवली यांच्याकडनं. तर यायचे निलेश भोईर आपल्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. 2 विकेटसाठी एक चांगले क्रिकेटर जुने डोंबिवलीचे नितीन जोशी जुने डोंबिवलीचे यांच्याकडनं निलेश भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचा 2 विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पिंट्या भोईर या, पिसोली गावचे आपण पाहतोय समाजसेवक आणि आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर या संघाचे पुरस्कर्ते सुद्धा आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. ऐकूया अजित देसाई यांचा आवाज खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतो एका बाजूला संघ उंबारली आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला जरूर पाहायला मिळेल तशी या दोघांमध्ये टफ फाईट होईल, कारण स्वतःचं क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणावरती टीम उंबारली फाईट करताना आपण जरूर बघतो. उंबारली म्हटलं तर अर्थात श्याम भोईर, सचिन भोईर, रवीनं मागाच्या मॅचमध्ये अतिशय चांगलं क्रिकेट दाखवलं आणि तीच मॅच मैदानाच्या आतमध्ये सेमी क्रमांक 2 पहिल्या मॅचमध्ये फायनलमध्ये संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतो. चिकन संघानं बाजी मारली आहे. आता टीम उंबारली आणि शीलमध्ये कोण बाजी मारणार आहे? आमचे पुरस्कर्ते आपण मध्ये या स्पर्धेचे विक्रम अभिमन्यू पाटील इथे उपस्थित आहेत. तर या विक्रम शेठ पाटील आपले सत्कार होईल. वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. दुसरी सेमी फायनल यानंतर मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यानंतर कळेल मालिका वीर कोण आहे, उत्कृष्ट फलंदाज कोण आहे. मालिका वीरसाठी 10,000 रुपयांनी सोन्याचं नाणं आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी 5,000 रुपये सोन्याचं नाणं आहे. उत्कृष्ट गोलंदाजासाठी 5,000 रुपयांनी सोन्याचं नाणं आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी 2,500 रुपयाचं कॅश प्राइस आणि एक सुंदर ट्रॉफी. थँक्यू सो मच. आजदेगावचा आपण आवाज ऐकला आणि आमचे गुरुवर्य बाळू पाटील यांचा आवाज देखील आपण ऐकला. चला जास्त वेळ घेऊ नका. फायनलचा मॅच यानंतर आम्हाला एक कव्हर करायची आहे प्लीज. 2 दिवसामध्ये अतिशय चांगलं क्रिकेट बघितलं आणि आज कोणता संघ इथून चॅम्पियन होणार, 60,000 रुपये कोणाच्या नावावरती जाणार काही क्षणामध्ये समजेल. आणि ट्रॉफीज बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर आणि मालिकावीर कोण फटकावणार. मालिकावीरला 10,000 रुपये कॅश, बेस्ट बॉलर 5, बेस्ट बॅट्समन 5 आणि 2,500 रुपये क्षेत्ररक्षणासाठी आहेत. कोण घेऊन जाणार या स्पर्धेमध्ये
मॅचला होईल सुरुवात. एका बाजूला टीम उंबारली आणि दुसऱ्या बाजूला शीळ. आपल्याला जरूर हा संघ पाहायला मिळतोय. कोण बाजी मारेल या मॅच मध्ये स्पीडअप घ्या प्लीज, विनंती असेल. वेळेचं बंधन करायचं आहे. 4 ओव्हरचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगेल. एका बाजूला टीम उंबारली आणि दुसऱ्या बाजूला संघ शीळ हा फाईट करताना पाहायला मिळेल. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला संदीप पाटील, अनुभव फार आहे आणि दुसऱ्या बाजूला रमेश मात्रे उर्फ मेघाणा जरूर आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय चांगलं क्रिकेट या मैदानाच्या आतमध्ये. सचिन भोईर अतिशय चांगली गोलंदाजी त्या खेळाडूकडे. फिटनेस बघायला गेलं तर सचिन भोईरचा अतिशय चांगला आहे आणि एक्सरसाइज करणं फार गरजेचं आहे. सकाळी उठून सचिन भोईर एक्सरसाइज जरूर करतात, त्यामुळे त्यांची बॉडी लाईन अतिशय बघायला गेलं 40+ खेळाडू वाटणार नाहीये. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये खेळत असताना पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच देखील त्या खेळाडूनं फटकावली. काल कुठेतरी संघ थोडासा कमी पडला. आज बघायला मिळेल सागाव विपक्ष वाकलन हे स्वर्गीय क्रिकेट रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल सचिन भोईरचा. फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक दोन्ही हात खुल्ले केलेत. विकेटचं पतन. पहिल्याच बॉल वरती धक्का. टीम बॅटिंग करत असताना शीळ फलंदाज. गाजवला जोच किशोर आता पहिल्या बॉलवरती माघारी पलटलाय, कारण पहिल्याच बॉलवरती सचिन भोईरच्या खात्यामध्ये विकेट जातीये. आपण मगाची मॅच बघितली टीम मोठा गाव आणि चिकनगर संघाने ना आतापर्यंत जर बघायला गेलं ना गोलंदाजी अतिशय सुरेख आहे, कारण सगळे खेळाडू आपण बघायला गेलो तर अतिशय चांगले आहेत आणि या स्पर्धेमध्ये स्वतःचा होम ग्राउंड आहे. टीम उंबारली फायनल मध्ये प्रवेश करेल का काही क्षणामध्ये समजेल. दुसरा बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. श्याम भोईर. प्रयत्न अतिशय चांगला आहे. झेल घ्यायचा होता मात्र कुठेतरी आपण बघितलं मगाशी आपण श्याम भोईरला लॉंग ऑफला काय झेल टिपला. अगदी त्या खेळाडूनं पूर्णपणे आपलं शरीर झुकवलं आणि त्यानंतर झेल टिपला. खरंच कौतुक करेल. 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय सचिन भोईर आणि आपण जरूर बघतोय श्याम भोईरला क्षेत्ररक्षण करत असताना बॉल अडवला. गोलंदाज तयार. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. इथून जर भावेश सांगायला गेलं ना जर सरळ बॅटने धावा येतात तर स्विच हिट खेळायची गरज नाहीये आणि इथून या मॅचमध्ये धावा करणं फार गरजेचं. पल्लू शॉट नक्कीच खेळायचा प्रयत्न होता मात्र इथून कुठेतरी बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि बॉल जातो डॉट. ओव्हर 1 चेंडू यासाठी ओळखलाय सचिन भोईरला. फुल टॉस. आता दिशा दिले. चेंडू थांबणार नाहीये. दन करत सीमारेषेच्या बाहेर धावा मिळतील 4. सुरेख चौकार. बॅटवरती आलाय. बॅकअप आहे. एक सिंगल मिळेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिला 5 बॉलचा खेळ झालाय आणि धावा फलकावरती 7-7 आणि स्कोर बोर्ड 7 धावा फलकावरती लागला. अजूनही एक बॉल शिल्लक आहे. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडला सचिन. एकही बॉल फेस केला नाहीये. किशोरची विकेट गेल्यानंतर हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. बॉल होतो यार. हा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. एक बॉल कंप्लीट. दुसरीचा कॉल घातक ठरेल. फेकी आली होती मात्र थोडीशी स्लो आणि त्यानंतर 2 धावा सहजरीतीने कंप्लीट झाल्या. 9 आणि स्कोर बोर्ड लॉस ऑफ द 1 विकेट. एक गडी गमवला बॅटिंग करत असताना टीम शीळनं. आता मात्र या मॅच मध्ये 18 बॉल शिल्लक. 18 मध्ये टीम बॅटिंग करत असताना शीळ संघ कितपत धावा बनवणार आहे हे काही क्षणामध्ये आपल्याला समजेल. नेक्स्ट मॅच फायनलची असेल. टीम चिकनगर संघ रेडी राहायचा आहे. यामधून जो वरती येईल तो टीम चिकनगर संघासोबत फाईट करणार आहे आणि कोण होणार चॅम्पियन. प्लीज
वेळेचं बंधन करा, जास्त वेळ घ्यायचा नाहीये, फास्ट क्रिकेट खेळायचं आहे आणि फायनल देखील आपल्याला 4 ओव्हरचीच खेळवायचे, हे लक्षात घ्या. वेळेचं बंधन तुम्ही करा, तुम्हालाच 1 ओव्हर जास्त खेळायला भेटेल. नक्कीच इथून जर ही मॅच लवकर संपली तर जरूर या मॅचमध्ये काहीतरी वेगळं क्रिकेट जरूर पाहायला मिळेल. आणि कल्याण डोंबिवलीमध्ये बघायला गेलं ना, विक्रम असेल हा, कारण एकाच दिवशी 11 सामने खेळवलेत ते टीम सागाव संघानं. आणि सागाव म्हटलं तर वेगळी संकल्पना जरूर येते आणि तेच आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सागाव अतिशय चांगलं आयोजन केलंय. श्याम आपल्याला जरूर पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवरती, षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी याला एकदा कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल आहे, रवीला माहिती आहे 2 गेल्यात. इथून या मॅचमध्ये आता मात्र धावसंख्या 2नी पुढे सरकेल ती टोटल टीमची 11 आणि स्कोरबोर्ड श्याम भोईर, सचिन भोईरचे बंधू आमच्या वासपिड्या दिशेने जरूर आपण बघतोय सचिन भोईरला. बॅटची खेळा होती की काय आवाज आपल्याला जरूर पाहायला मिळाला. इथून मात्र टप्पा पडल्यानंतर हा बॉल एक सिंगल देऊन जाईल. एका बाजूला पंच आपण बघतोय संदीप पाटील, अनुभव फार आहे त्यांच्याकडे, आणि दुसऱ्या बाजूला रमेश म्हात्रे. 2 दिवस आपण बघितलं सचिन म्हात्रे पंचांच्या भूमिकेमध्ये अतिशय चांगलं काम केलं, आज नाही आहेत. आडिवलीचे दशरथ सोरगते देखील आज त्यांना पाहतोय आपण. हा बॉल टफा पडल्यानंतर सांगतायत दावडीचे आहेत. त्यानंतर आपल्याला जरूर पाहायला मिळतं डॉट बॉलची सांगता. बॉल झाले आतापर्यंत 3 धाव फलकावरती 12. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये श्याम भोईरचे पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच आहे, इथून चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. बॉल होती यार, हा बॉल उडवलाय क्षेत्ररक्षक रवी, झेल सोडणार नाहीये. पहा आतापर्यंत 8 झेल या खेळाडूने पकडलेत. तोच रवी भोईरला आपण बघितलं 8 कॅच या खेळाडूने आतापर्यंत टुर्नामेंट मध्ये घेतलेत. तोच रवी आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. लगेचच चुम्बन घेतलाय, जशी कॅच पकडली त्याला माहिती आहे ही कॅच फार महत्वाची आहे. आणि या मॅच मध्ये आज असं वाटतंय 2500 भावेश हा घेऊन जातोय की काय, कारण क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं केलंय. त्याला माहिती आहे आपण सचिन भोईरच्या बाजूला उभं, ही जेल पकडावीच लागेल. आणि या मॅच मध्ये आता 12 धावा धावफलकावरती, 2 विकेट. बॉल झाली 4. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीम शील्ड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा बॉल गॅप फार मोठी आहे, क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न चांगला झाला. शनिदासला पण जरूर बघितलं, एक सिंगल इथून मिळेल. बॉल झाले 5 धावा फलकावरती 13. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शीड संघ देखील तितकाच वेगवान आहे. काल शीड संघानं जी बॅटिंग केली ना, अगदी पाहण्याजोगी होती. किशोरनं जी फलंदाजी केली, 4 मुंड्या चित केल्या ज्या खेळाडूने सर्व गोलंदाजाच्या. आणि इथून संदीपने देखील, आणि मात्र या मॅच मध्ये कमी नाही पडणार आहे संदीप. संदीपच्या बॅट मधून देखील धावा बघायला मिळतील. संदीपला इथून धावा करायच्या आहेत, कारण संदीप देखील एक चांगला खेळाडू आहे टीम शील्ड संघाचा. हा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय, खेळून काढला, क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल, दुसरी धाव इथून या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळेल. वेग, चांगली रनिंग पाहायला मिळते. खरंच कौतुक करेल शील्ड संघानं काल जी बाजी मारली ना या स्पर्धेमध्ये, मॅच जिंकून दिली संदीपनं. 6 बॉल मध्ये 11 धावा थांबवण्यासाठी आला होता तो गोलंदाज, मात्र मन जिंकलं संदीपने काल तो शील्ड संघाचा. आता मात्र मॅच मध्ये 12 बॉल शिल्लक आहे. 12 मध्ये 15 धावा बनवल्या बॅटिंग करत असताना शील्डनं, आणि अजूनही या मॅच मध्ये 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल.
तर पहा प्रेक्षक वर्ग, मगाशीच सांगितलं आपल्या झाडाच्या खाली सर्व प्रेक्षक आहेत, मोठा गावचे सर्व खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळतात आणि उद्योजक ज्ञानेश्वर पाटील देखील उपस्थित आहेत, आपल्याला जरूर पाहायला मिळतात. 3 दिवस हजेरी जरूर लावली या स्पर्धेला आणि झाडाखाली जरूर आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल फुल टॉस, दिशा दिली आहे, एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसरीचा कॉल, दुसरी धाव इथून या मॅच मध्ये पाहायला मिळेल. सहजरीतीने कंप्लीट केल्या, कारण या वयामध्ये 2-2 धावा घावणं कुठेतरी अवघड होतं. पण 45 खेळाडू मगाशीच सांगितलं तितकंच चांगलं आहेत. शिळला इथून धावा करायच्या आहेत, कारण बॅटिंग किशोर आउट झालाय. किशोरनी जबाबदारी आता तुमच्यावरती दिली आहे. किशोर आउट झाल्यानंतर ती जबाबदारी आता तुम्हाला सोपवायची आहे. हा बॉल उडवलाय, हो चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे, फक्त बघावं लागेल. ढगात लाइटिंग, मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. अभिमन्यू पाटील यांचा एक बॅनर नक्कीच त्यांच्यावरती फोकस जरूर केला जातोय. आत्ताच देऊन गेले. हा बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतो. चेंडू निघालाय, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, येतोय चौकार. आता या बघायला गेलं ना 10 धावा आल्यात आतापर्यंत. सो मच. तर रमेश म्हात्रे थोडेसे बाजूला वा, कॅमेरामध्ये येत नाही, लक्षात घ्या. तुम्हीच आहेत कॅमेरामध्ये. आपण बघायला गेलं तर इथे रनआउट समजणार नाही, हे लक्षात घ्या. आणि प्रेक्षक वर्ग आपण जरूर बघतो आमच्या स्टेजच्या उजव्या बाजूला भरपूर प्रेक्षक आहेत. हा बॉल उंच तर आहे, क्षेत्ररक्षक आहे, धावा किती आणि इथून टिपला जाईल. रवीनं आज हा खेळाडू ऐकत नाहीये. आतापर्यंत 9 कॅच बाळूसर पकडलेत, मात्र आज हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खरंच कौतुक करेल. विकेटचं पतन. आज आई गावदेवीचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलाय तर रवी. लगेच धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. खरंच कौतुक करेल. 27 रन स्कोरबोर्ड. 27, 4 बॉल झाले, 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत, 2 मध्ये कितपत धावा येणार आहेत. हा बॉल टफा पडल्यानंतर डॉट आलाय. 5 बॉलचा खेळ झाला, धावसंख्या 27. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा नव्हत्या, मात्र आता एक षटकार एक चौकाराला धावा वेगानं वाढल्या. आणि काल एक बॉल एक पाहिजे असताना 6 धावा देखील ठोकल्यात त्या फलंदाजानं. सुंदर आणि सुंदर देखील आहे त्याचं. इथून डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 27 बॉल झाले. इथून षटक क्रमांक 3 संपलं. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक. टीम मीटिंग न घेता लगेचच गोलंदाज तयार करायचा आहे टीम उंबारली. आई गावदेवीचं मंदिर जरूर यशनी कव्हर केलं आणि तिचाच आशीर्वाद आज उंबरली संघावरती आहे. आणि आज रवीच्या कॅच अतिशय चांगल्यात.
तर वडवली गावचे लेजंड क्रिकेटर अरविंदजी पाटील या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील सागाव चषकामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. वेलकम आहे दादा, या तुमचं देखील सागाव चषकामध्ये सहर्ष स्वागत. 6 बॉलचा काही शिल्लक, गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सीताराम वरती हल्ला चढवलाय संदीपनं. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल, षटकार. तरी बाहेरच बघायला मिळतील. 33 धावा नव्हत्या. रवीने काहीतरी कान मंत्र दिलाय, कारण रवीला आज लक्की आहे. या मैदानामध्ये आपण जरूर खेळत असताना 9 कॅच या खेळाडूने आतापर्यंत पकडल्या. 33 धावा आणि आपण जरूर बघतो आकाशामध्ये, जरूर कॅमेरामॅन यश ते कव्हर केलंय. घार जरूर कशी बघा झेप घेतली वरती आकाशामध्ये, आपण जरूर बघतोय. खरंच कौतुक करेल. बॉल पुढे काय असा होता, चुकीचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा कॉल फेके देखील थोडीशी चुकीची आणि त्यानंतर धावा कंप्लीट 3. आणि इथून फलंदाज, विकेट टाकायची नव्हती. महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. संदीप ज्याच्या बॅटमधून षटकार आला तोच खेळाडू मैदानाच्या बाहेर आहे. काही शिल्लक. हा बॉल टफा पडल्यानंतर डॉट बॉलची सांगता. इथून चांगली गोलंदाजी, एक षटकार काढल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय. सीताराम 2 मॅच मध्ये 2 मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूच्या नावावरती आहे. बॅटिंग फार चांगली आहे सीतारामकडे. हा बॉल देखील सुरेख, काय गोलंदाजी आहे. विकेट मिळेल आणि इथून फलंदाज बाद. धक्का क्रमांक लागतो मैदानाच्या आतमध्ये. 4था टीम बॅटिंग करत असताना शीर संघाला. चार षटकांची बघायला मिळेल हे लक्षात घ्या. टीम उभारले आणि शीळ. हा बॉल स्लोवर वन होता. लॉगॉनला क्षेत्ररक्षक शांभवीर टिपला जाईल. आल्या पावली मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन. जातोय मात्र धावसंख्या धावफलकावरती इथून 38 आणि 39 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवलंय. टीम बॅटिंग करत असताना शीळ संघानं ते उंबारली संघासमोर. यानंतर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते जास्त वेळ न घेता लगेचच शीळ संघ तुम्ही लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या, कारण फायनल आपल्याला अजून कंप्लीट करायची आहे हे लक्षात घ्या. 38 झाला. 39 धावांचं
लक्ष इथून ऐकण्यासाठी जसा वातावरणामध्ये बदल, जसा पर्यावरणामध्ये बदल, आमच्या समालोचन कक्षामध्ये देखील बदल होईल. ते आमचे आजदे गावचे नितीनजी कालन यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. आज पहा रवी खुश आहे. 9 कॅच इथे पकडलेत रवीने या मॅचमध्ये. तर टीम शिळसंघ क्षेत्ररक्षण लगेचच सजून घ्यायचं आहे. धावांचा पाठलाग करायचा या मॅचमध्ये. आपण सेमीफायनलच्या मॅचमध्ये माऊली 11 शिलगाव 40+ संघाने 38 धावा केलेत. प्रेमनाथ अलीमकर यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि 39 धावांचा पाठलाग करायचा. गावदेवी ईश्वरी लेन उंबारली संघाला आपण पाहतोय. ADB असोसिएशनच्या माध्यमातून आज जेवणाची व्यवस्था आपण पाहतोय. संपूर्ण वकील टीमचे आम्ही कौतुक करू. ॲडव्होकेट विनायक पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून सर्व टीम्सला, खेळाडूंना जेवणाची व्यवस्था करण्यात येईल. त्याबद्दल त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान असं म्हटलं जातं आणि या सर्व आमच्या खेळाडूंना जेवणाची व्यवस्था तुम्हाला पाहायला मिळाली. सेमीफायनलचे मॅच फर्स्ट सेमीफायनल जिंकून आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालेला आहे. हरीश केरेचं अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळालं. अरुण भोईरने, निलेश मात्रे बघा लगेच आता काही क्षणातच विक्रम भोईर सुद्धा इथे दाखल होत आहेत. फायनल मॅचसाठी ते सज्ज झालेले आहेत आणि सांगितलं काही क्षणातच मी पोहोचतोय. फायनल मॅच मी नक्कीच खेळणार आहे. नक्कीच क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम आहे विक्रम भोईर यांचं. एकोणचाळीस धावांचा पाठलाग करण्यासाठी सचिन भोईर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सीताराम पाटील उर्फ महाराज. 4 अर्धशतक आपण या स्पर्धेमध्ये आज पाहिलं. पहिलं अर्धशतक सचिन ठाकूर पडलेगाव, दुसरं अर्धशतक पप्पू भाणे अडिवली, तिसरं अर्धशतक दिलीप पाटील नावाली आणि चौथं अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळालं आहे ते हरीश केने चिकनगर. असे 4 अर्धशतक आणि पहिले षटक घेत आहेत गोलंदाज सचिन अलीमकर येत आहेत. 39 धावांचं संरक्षण करायचं या मॅचमध्ये. पहिलाच बॉल सचिन अलीमकरचा वेगवान होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. याच मैदानामध्ये नाईट स्पर्धा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. येत्या 15 मार्च ते 19 मार्च त्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. उंबारली ग्रामस्थ मंडळ आणि उंबारली टीमच्या माध्यमातून रेग्युलर 40+ सेकंड सेमीफायनल तुम्ही पाहतायत. यानंतर मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. 39 धावांचा पाठलाग करायचे उंबारली टीमला. क्षेत्ररक्षक आहेत आणि एक चांगला झेल टिपला तिथे. क्षेत्ररक्षक होते सुंदर अलीमकरने. सचिन भोईर 0वरती बाद. शील संघ प्रथम बॅटिंग करत होता. त्यांची 0वरती विकेट गेली होती. किशोर बाद झाले होते 0वरती आणि प्रत्युत्तर देताना बघा सचिन भोईर सुद्धा दुसऱ्या इनिंगमध्ये 0वरतीच बाद झालेत. म्हणजे पलटवार केलाय माऊली 11 शिलगाव 40+. कारण 39 धावा कालही चांगली गोलंदाजी केली माऊली 11 शिलगावने.
त्यामुळे सहजा मॅच सोडणार नाहीये. मात्र पहिल्याच बॉलवरती रवी भोईरच्या बॅट बंद आलाय पॉइंटच्या दिशेने. चौकार. लेदर बॉल क्रिकेट टू ते सातत्याने खेळतात. लेदर बॉलच्या मॅचेस त्यांच्याही भरपूर होतात. आता हा एक टेनिस बॉल आहे आणि खेळपट्टी मात्र लेदर बॉलची आहे. कार्पेटच्या सायने खेळत आहेत. वाईट स्ट्रॉंगरवरनं क्षेत्ररक्षक वेगाने आले. किशोर तिथे चांगली फिल्डिंग केली. चौकार आला. त्यानंतर ही सिंगल 39चा पाठलाग या मॅचमध्ये करायचे. तो गावदेवी ईश्वरी 11 उंबारली 40+ टीमला. आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर संघ ऑलरेडी फायनलमध्ये पोहोचलाय. रमेश केने साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठामध्ये उपस्थित. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. निलेश भोईर यांनाही 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळालं. नितीन जोशी एक जबरदस्त आक्रमक बॅटर. डावखुऱ्याचा फलंदाज जुने डोंबिवलीचे त्यांच्याकडनं. आणि बाळू पाटील यांच्याकडनं प्रत्येक अर्धशतकाला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. फास्टेस्ट अप सेंचुरी आली असती. 10-11 बॉलमध्ये 2000 मिळाले असते. ही स्पर्धा चिकनगर संघाने जिंकली तर मोठागाव संघ या स्पर्धेत 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल. जे नेहमीच आपला रूल असतो तोच रूल आपण फॉलो करणार आहोत. सीतारामची बॅट मध्ये आपण पाहिलं तर फटका चांगला आहे. धावाही 4 मिळतील. सीताराम पाटीलच्या खात्यात येतोय पहिला चौकार. एकोणीस बॉल मध्ये आता 30 करायचे. त्या मॅच मध्ये 9 धावा झालेल्या आहेत. गावदेवी ईश्वरी 11 उंबारली संघाच्या. सचिन अलीमकर चांगली गोलंदाजी करतायत. विक्रम भोईर यांना क्रिकेटने भरपूर काही दिलेलं आहे. अंडरम क्रिकेट, ओरम क्रिकेट आणि या दरम्यान आलाय अजून एक चौकार येतोय महाराजच्या बॅटमधून. फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी गावदेवी ईश्वरी 11 उंबारली. सोमनाथ भोईर आला सदरी आपले हार्दिक स्वागत. कार्पेटच्या सायने फटका चांगला आहे. लॉंगापर क्षेत्ररक्षक वेगाने आले. फिल्डिंग चांगली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. काय थ्रो फेकी आहे बघा. 17 बॉल 25 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. 17 चेंडू 25 धावांची गरज आहे. येणारे 17 बॉल 25 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. गोलंदाज सुगंध अलीमकर. फुलटॉस बॉल होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. नो बॉल घोषित केला आणि आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केलंय पंचांना. रिव्ह्यू घेण्यात आलेला चेक करूया.
झाडाच्या खाली बघा जे खेळाडू आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती पडद्याच्या मागे जायचे. आयोजकांच्या वतीने सूचना आल्या आहेत. चिकनगड टीम, विक्रम मोहिर थोडंसं खेळाडूंना सूचना करा आपल्या. तर रिव्ह्यू गमावलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. नो बॉल. फटका चांगला आहे आणि धावाही 6 मिळतील. सोळा चेंडू 17 धावांची आता गरज. चांगली बॅटिंग करत असताना रवी भोईरला तुम्ही पाहतायत. क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहेत. रनआउटची संधी आणि महाराज सीताराम पाटील रनआउट. आउटच्या स्वरूपात धक्का क्रमांक लागत असताना मैदानाच्या आतमध्ये 2 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. रवी आणि श्याम, 2 भोईर बंधूंची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. फक्त खेळाडू प्रेक्षकांनी पडद्याच्या बाहेर उभं राहायचे, लक्षात घ्या. वाईड श्रमांना क्षेत्ररक्षक आलेत. सचिन, प्रयत्न चांगले होते, पण धावा 4 मिळतील. रवी भोईरच्या बॅट मधून आलाय चौकार. पोचलाय त्यामुळे चिकनगडच्या कॅप्टननी ते उपस्थित राहायचे. 14 बॉल मध्ये आता 12 करायचे आहेत. गावदेवी ईश्वरी 11 उंबारली या टीमला. उंबारलीचे नक्कीच माता भगिनी सामना पाहत असतील, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. जे क्रिकेटला नेहमीच पसंती देतात. उंबारली गाव म्हटल्यानंतर क्रिकेट या खेळाला भरपूर पसंती आहे. आमचे रेग्युलर उंबारली संघ असेल. या दरम्यान अजून एक चांगला फटका आलाय. रवी भोईर चांगली बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये फायनलच्या दिशेने वाटचाल करत असताना गावदेवी ईश्वरी 11 उंबारली संघ येतोय चौकार. ऑफसाईडला खेळायचं होतं. बारा चेंडू आणि 8 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. त्या गावदेवी ईश्वरी 11 उंबारली संघाला माऊली 11 शिलगाव टीमच्या विरोधात. कालचा दिवस काय खेळ केला होता या माऊली 11 शिलगाव संघाने. संदप संघाला सुद्धा पराभूत केलं होतं. तिसऱ्या मॅच मध्ये सेकंड राऊंड मध्ये नागाव संघाला पराभूत केलं होतं आणि पहिल्या मॅच मध्ये दिवा संघाला पराभूत केलं होतं याच माऊली 11 शिलगाव संघाने. संपूर्ण गुरुदत्त क्रिकेट संघ सागाव 40+ संघाचे कौतुक करेल, ज्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिली. एडीव्ही असोसिएशनचं आम्ही कौतुक करू, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण वकील जी टीम आहे आमची, विनायक पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आम्ही कौतुक करू, ज्यांच्या माध्यमातून नॉनव्हेज आज जेवणाची व्यवस्था होती सर्व टीमसाठी, खेळाडूंसाठी, प्रेक्षकांसाठी. किरण पाटील बघा थोडंसं आता रिलॅक्स महसूस करतात की त्यांना माहिती नाही आता आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. इथून एकच मॅच उरली फायनल आणि त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा. गोलंदाज दिनेश काटे आलेत. हलक्या हाताने खेळत आहेत. रमेश मात्रे काय करत होते? झेल घेण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक सिंगल मिळाली.
बाराम पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि समाजसेवक आजदेगावचे वासुदेव पाटील यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून मानाची दहंडी तुम्ही पाहिली आहे, मानाची होळी पाहत असता. एक धाव पूर्ण आले, दुसरीचा प्रयत्न आहे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी येतोय चौकार. क्षेत्ररक्षक आहे तिथे फिल्डिंग खराब झाली आणि गावदेवी ईश्वरी 11 उंबारली संघ पोहोचला या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. चला टॉस लगेच श्याम, या फायनल मॅच आपण टॉस करणार आहोत. चला शिलगावचे कॅप्टन हे आपल्याला चांदीचं नाणं दिलं जाईल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही लगेचच घोषित करू. जयेंद्र शेठ बोडके आपल्यापासून रजा घेत असताना वासुदेव बारामपाडे यांचं आगमन झालंय आणि आम्हाला नेहमीच अभिमान वाटतो की त्यांची कन्या आमच्या आजदेगावची पहिली डॉक्टर आहे, आकांक्षा वासुदेव पाटील, जी पहिली डॉक्टर झाली आजदेगावातनं. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि त्याच्याच माध्यमातून मानाची होळी आम्ही पाहतो, मानाची दहंडी पाहतो आणि अनेक कार्यक्रम वासुदेव बाळाराम पाटील आणि खास करून 40+ संघाला नेहमी त्यांचा सपोर्ट असतो. नक्कीच जयेंद्र शेठ बोडके यांनी या स्पर्धेचं कौतुक केले. मात्र श्याम या टॉस करून घ्या. हरेश कॅप्टन पाठवले का?